सर्वसामान्यांचे मामा अशी तुमची प्रतिमा आहे आणि तुम्ही काल शिवसेनेत प्रवेश केला, आज एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पहिली प्रतिक्रिया तुमची काय असेल? पहिली प्रतिक्रिया म्हणजे आधी मी जवळजवळ आता मला वाटते 16वी काय 17वी निवडणूक आहे. सगळी पंचायत समिती, ग्रामपंचायत, कृषी बाजारपेठ, कृषी संघ, हायस्कूल, सोसायटी एवढीच माझी प्रतिक्रिया. पण जसं मी आजपर्यंत काम केलं सर्वसामान्य माणसांचं, त्याप्रमाणे काम माझ्या हातून घडावं आणि मी घडवणार, जसं आजपर्यंत घडवलं तसं. आणि सर्वसामान्य माणसांचे जेवढा कसा फायदा होईल आतापर्यंत झाला तसाच फायदा त्यांचा होण्याचं माझा प्रयत्न असतो. जसा मागील जसा होता तसा आताही राहील. आणि मी जरी ह्या पक्षात असलो तरी मी कुठे जाती धर्माचं किंवा कुठल्या माझा हा पक्षातला माणूस आला आहे तिकडून म्हणून त्याचं करायचं नाही तिकडून, हे माझ्या ध्येयात बसत नाही आतापर्यंत. त्यामुळे आज मला सर्वसामान्य माणसांचे आशीर्वाद आहेत आणि ते आशीर्वाद असेच मला पुढे राहणार एवढी मी त्यांच्याकडे अपेक्षा केली. खऱ्या अर्थाने तुम्ही राणे साहेबांचे 1990 पासूनचे कट्टर कार्यकर्ते, त्यांच्यासोबत होता, पुन्हा मग तुम्हाला आज शिवसेनेचा धनुष्यबाण घ्यावा लागला. निर्णय घेताना अवघड गेला? नाही, निर्णय घेताना अवघड का गेला? 90 सालात मी आतापर्यंत 90 पासून राणे साहेबांना सोडलं नव्हतं, परंतु त्या ठिकाणी आज जिल्हा परिषद म्हणून मतदारसंघात एक सीट उपलब्ध नव्हती. माझी एक शेवटची 5 वर्षे आहेत, कारण याच्यानंतर मला जरी निवडणुकाला उभे राहा म्हणून सांगितलं तरी मला माझ्या ह्याच्याप्रमाणे जमणार नाही. आणि शेवटची संधी लोकांची सेवा करण्यासाठी सर्वसामान्य माणसांची हा मी मार्ग माझा उचललेला आहे. मामा, याच मतदारसंघामध्ये भाजपकडून बंडखोरी झालेली आहे. भाजपचे जे अपक्ष म्हणून संतोष कानडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नाही, बंडखोरी आता पक्षाने मला तिकीट दिलेलं आहे, युतीचं झालेलं आहे. बंडखोरी झालेला आहे तो त्यांचा विषय आहे, माझा विषय नाही. वरच्या पातळीवर तो जो काय असेल ते बघतील, सगळे आमच्या बरोबर येतील, ते काय आमचेच आहेत आणि त्यांच्या हातूनच सुद्धा आमचे हे घडलेलं आहे. त्यामुळे मी त्यांना दोष देणार नाही आहे, कारण ते उद्या मलाच हे करणार आहे. आज करू दे, माझीच माणसं आहेत. काय माझ्या माणसांना मी टाकूच शकत नाही आणि तेही मला टाकणार नाही आहेत, ही मला पूर्ण खात्री आहे. लेकर आहेत ती, मी त्यांच्यापेक्षा वयाने लय मोठा आहे काय, आणि त्यांनी आता पुढे जावं. पण माझा नाईलाज झाला म्हणून मी हे 5 वर्षासाठी मी इथे सीट नसल्यामुळं मी एक शेवटची व्हावी लोकांची म्हणून मी ह्याच्यात तो उमेदवारी अर्ज केला. त्यांना पुढे चान्स आहे, त्यांच्याबरोबर सुद्धा मीच आहे. नाही असं नाही, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सोसायटी, ग्रामपंचायत असतो. एवढंच माझं सांगणं.